अथर्व त्याला हात नको लावू बरं. अथर्व थांब ना रे जरा. आई मला भूक लागली आहे. हो पण आता बाबा येऊन राहिले ना. मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय. मग ते आले ना की त्यांना सरप्राईज द्यायचं. मग सगळे मिळून जेवू आपण. हा आहे की नाही बढिया प्लॅन. एकदम बढिया. आओ 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता अथर्वला तेच सांगत होते. कानातले कुठे आहेत? मूर्ख आहेस का? काऊन काय झालं? ही कानात तू का घातलीस राधिका? हो तुम्हीच तर ठेवून दिले होते ना माझ्यासाठी. मी कशाला ठेवेन? ते सरप्राईज म्हणून. डोंबल्याचं सरप्राईज. अक्कल आहे का तुला? हा हे किती महागाचे कानातले कल्पना तरी आहे का? काय किंमत असेल माहितीये? 50,000चे ऑनलाईन मागवलेत. 5वर किती शून्य असतात हे तरी कळतं का? मला वाटलं की माझ्यासाठी. बिनडोकेस का ग तू? तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी? लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायची? हा या नाही मला वाटलंच हा प्रश्न कसा नाही आला अजून. कोणाचं आहे ते कानातले? तुला वाटलंच असेल ना माझी कोणीतरी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी म्हणून असे महागातले कानातले मी घेतले असतील सरप्राईज द्यायला. हो ना? नाही नाही हो खरंच असं नाही वाटलं मला. मूर्ख नाहीये मी. हे असल्या कानातल्यांसारख्या फडतूस गोष्टींवर वायफळ खर्च करायला त्या आनंद सारखा मूर्ख नाहीये मी. त्या बिंडोक आनंदचे प्रताप आहेत ते सगळे. त्याची गर्लफ्रेंड आहे. तिला वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं म्हणून मला ऑनलाईन मागवायला लावले त्याने. मी घरी विसरलो आणि तू घालून मोकळी झालीस. नवऱ्यानं दिलेलं सरप्राईज म्हणे. बिंडोक. आता बघत काय उभी राहिलीस? ते काढून. नाही काय बावळट. अहो जेवण. आई बाबा का लागवले? आपण तर बाबाला सबलाईट दिला नव्हतो. बाबा खूप दमले असतील ना म्हणून चिडले. नको ललू. Wow, Shania, you're looking so cute. मला वाटलं होतं मला परत कधीच नाही मिळणार यार. असं कसं होईल बच्चा? मी असताना असं होणं शक्य आहे का? Oh, Gary, you're so sweet. बरं गॅरी, मला सांग तू हे कानातले परत कसे आणलेस? आय मीन काय सांगून आणलेस? अँड डोंट टेल मी तुझ्या बायकोला ते दिसलेच नाहीत. दिसले नाहीत?
अगं तिला दिसले आणि तिला वाटलं मी तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय म्हणून तिने घालू नाही पाहिजे. व्हॉट यू यार, त्या गुड फॉर नथिंगनी माझे कानातले घातले होते. हो ना, अगं मला कळेच ना की तिच्याकडून परत घ्यायचे तरी कसे. मी जरा घाबरलो पण होतो ऍक्च्युली. शी, तिला काय घाबरायचं. आणि तसंही ती काय वाईट करणार आहे आपलं. हा ते झालंच, पण बरं ती सोड, मला एक सांग, तिने जेव्हा माझे कानातले घातले होते तेव्हा एकदम जोकर दिसत असेल ना. ध्यान दिसत होतं, ध्यान. हो. साडीवर असले कानातले म्हणजे कसं दिसत असेल, जस्ट इमॅजिन. पण तुला खरं सांगू का बच्चा, हे कानातले ना फक्त आणि फक्त तुझ्यावर सूट करतात. दीज आर मेंट ओनली फॉर यू. बघ, यू लुकिंग सो ब्युटिफुल. टेल मी समथिंग आय डोंट नो. पण मला सांग, तिने तुला परत कसे दिले कानातले. ते माझं छोटस सिक्रेट आहे. गॅरी, मला नाही सांगणार का. नाही सांगणार. सोना, मी रागवे ना. अरे बापरे, नाही नाही नाही, मग तर सांगावंच लागेल. मी आनंदचा वापर केला. आनंदचा. तिला सांगताना सांगितलं की त्या आनंदची एक गर्लफ्रेंड आहे, तिला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून मी ते ऑनलाईन मागवले, घरी विसरलो आणि आता परत करायचंय. व्हॉट. आणि तिला हे सगळं पटलं. त्याचं पण एक कारण. हा. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा ती रांगेत सगळ्यात शेवटी उभी होती. यू आर सो फनी. खरंच पण तुझी बायको ना सॉलिड स्टुपिड आहे हा. तुला ना अजिबात सूट नाही करत ती. गॅरी, तुझ्या लाईफ मध्ये मी आहे ना म्हणून बरं चाललंय माहितीये तुझं. अँड सॉरी टू से, पण तिच्यासाठी तू म्हणजे ना लंगूर के हात में अंगूर आहे. पाचावर किती शून्य असतात हे तरी कळतं का. तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी. लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायचे. हा? राधिका,